डिझेल टंचाईत शेतकऱ्यांचा जीव मेटाकुटीला. डिझेल आणण्यासाठी गेलेल्या युवकावर बेदम मारहाण, पोलीस उपस्थित घडलेल्या घटनेने संताप. सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथे डिझेल घेण्यासाठी गेलेल्या एका युवकावर काही युवकांनी अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली असून या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. आधीच पेट्रोल डिझेल टंचाईमुळे त्रस्त असलेल्या शेतकरी व ट्रॅक्टर चालकांमध्ये या घटनेनंतर भीतीचं वातावरण पसरलं आहे. सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू असून शेतकऱ्यांची शेती मशागतीची लगबग वाढली आहे. ट्रॅक्टरद्वारे नांगरणी व खरणी, पेरणीपूर्व मशागत सुरू असल्याने मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता भासत आहे. मात्र डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक ट्रॅक्टर मालकांना रात्री उशिरापर्यंत पेट्रोल पंपांवर जाऊन डिझेल आणावं लागत आहे. अशा परिस्थितीत मलकापूर पांगरा येथे घडलेली मारहाणीची घटना शेतकरी व ट्रॅक्टर चालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार संजय जायभाय हे आपल्या 9 वर्षांच्या मुलासह डिझेल घेण्यासाठी संबंधित पेट्रोल पंपावर गेले होते. त्यावेळी काही टपोरी युवकांनी त्यांच्याशी वाद घालत त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत जायभाय गंभीर जखमी झाल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे ही घटना घडत असताना साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच स्थानिक पोलीस पाटील घटनास्थळी उपस्थित असल्याचा आरोप होत आहे. पोलीस उपस्थितीतच युवकावर मारहाण झाल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून संबंधित पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल्स रेकॉर्ड तपासून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी संजय जायभाय यांनी केली आहे. डिझेल टंचाई, रात्रीच्या रांगा आणि त्यातून घडणाऱ्या अशा घटनांमुळे शेतकरी व ट्रॅक्टर चालक भयभीत झाले असून प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी जोरदार मागणी नागरिकांमधून होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.